नमस्कार, सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बटाटा आणि ज्वारीची खमंग खुसखुशीत मसाला पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला मसाला पुरी बनवायची आणि त्यासाठी आपल्याला एकदम छोटंसं वाटण तयार करायचं आहे। तर त्या वाटणासाठी आपण घेतलेले आहे 5 ते 6 हिरवी मिरची, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे। पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर इथे बघा मोठी परात घेतलेली आहे आणि त्या परातीमध्ये आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे। एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आणि तो असा थंड करून घेतलेला आहे। जेव्हा आपल्याला पुऱ्या बनवायच्या त्यावेळेस सकाळीच उकडून ठेवायचा, म्हणजे छान असा हा उकडला जातो आणि जास्त पाणीदार होत नाही, एकदम आवळून येतो। एकदम गरम गरम बटाटा घ्यायचा नाही किंवा किसायचा सुद्धा नाही। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे। तर इथे मी बटाटा किसून घेतलेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 कप ज्वारीचं पीठ, त्यानंतर घालायचं आहे आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ, कारण ज्वारीच्या पिठाला कस कमी असतो त्यासाठी आपल्याला बाइंडिंगसाठी गव्हाचं पीठ घालायचं आहे। आणि खमंगपणा येण्यासाठी आपल्याला इथे अर्धा कप डाळीचं पीठ घालायचं आहे। हे चण्याच्या डाळीचं पीठ आहे आणि पीठ घेताना हे चाळूनच घ्यायचं आहे। कोणतीही एखादी कप किंवा वाटी तुम्ही सेट करून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे। त्यानंतर घालायची आहे थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा धना पावडर, त्यानंतर पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बटाट्याचा जो ओलसरपणा आहे त्यामध्ये आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। लगेचच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही। अशा पद्धतीने आपल्याला चोळून चोळून घ्यायचं आहे। तर इथे सगळ्या पिठामध्ये बटाटा आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता। आता यामध्ये घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे। इथे मिरची तिखट आहे त्यामुळे थोडासा ठसका येतोय। मिरची सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायची आहे। तिखट काहींना तिखट आवडतं, काहींना कमी तिखट आवडतं। आता आषाढ महिना चालू होणार आणि बरेच जण वारीला जातात, दशम्या नेतात, चटणी नेतात, पुऱ्या वगैरे नेतात, कापण्या नेतात। पण अशा पुऱ्या सुद्धा तुम्ही एकदा करून घ्या, चवीला छान लागतात आणि 8 ते 10 दिवस प्रवासामध्ये छान अशा टिकतात, अजिबात खराब होत नाही। तर इथे तुम्ही बघू शकता छान असं आपण घट्ट पीठ हे मळून घेतलेलं आहे। या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला पुऱ्या बनवायला सुरुवात करायची आहे, कारण यामध्ये ज्वारीचं पीठ आहे ते लगेच पाणी सोडतं, त्यामुळे आपल्याला लगेचच याच्या छोट्या छोट्या अशा पद्धतीच्या लाट्या करून घ्यायच्या आहे। आता पुरी तुम्हाला किती मोठी करायची छोटी करायची त्या पद्धतीने तुम्ही लाटी करून घ्यायची आहे। आता लाटी करून घेतलेली आपल्याला अगदी थोडंसं पीठ भरभरायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लाटून घ्यायचं आहे। आता तुम्ही मोठी चपाती सारखं लाटलं तरी चालेल, कारण अशा छोट्या छोट्या म्हटल्या की पटपट होतात। अगदी थोडंसं पीठ लावायचं आहे आणि पातळ अशी लाटून घ्यायची आहे। बघा या पद्धतीने आपल्याला लाटायची आहे। आता लाटून झालं की तुम्ही एखादा ग्लास किंवा वाटी घ्यायची आहे। इथे मी वाटी घेतलेली आहे, यामुळे काय होईल आपली जी पुरी आहे ती एकसारखी होईल आणि दिसायलाही छान दिसेल। तर तुम्ही इथे पुरी आपली बघू शकता। अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून तयार करून घेऊ। तर आपण इथे बऱ्याचशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे, आता आपण या तळून घेऊ।
आता पुरी तळण्यासाठी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल किती गरम झालं ते आपल्याला चेक करायचं आहे. त्यासाठी पिठाचे थोडासा गोळा आपल्याला टाकून बघायचा आहे. तर बघा छान असं तेल गरम झालेलं आहे. आता हे आपण काढून घेऊ आणि आपल्याला लगेचच पुरी तेलामध्ये सोडायची आहे. इथे मी एक एकच पुरी सोडणार आहे कारण मी कढई छोटी घेतलेली आहे. तर बघा छान अशी पुरी टम्म फुगलेली आहे. हलक्याशा सोनेरी रंगावर आपल्याला हे पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. खूप जास्त सुद्धा लाल करायच्या नाही आणि चवीला अप्रतिम लागतात. कधी केले नसेल तर माझ्या पद्धतीने तुम्ही जरूर करून बघा. तर तुम्ही इथे बघू शकता पुरी छान अशी दोन्ही बाजूनी खमंग खरपूस अशी तळून झालेली आहे. ह्याच पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या सुद्धा तळून घेऊ. तर इथे आपल्या सगळ्या पुऱ्या तळून तयार झालेल्या आहे. तुम्ही इथे बघू शकता छान अशा टम्म फुगलेल्या आहे आणि तुम्ही रंग बघू शकता अतिशय सुंदर असा आलेला आहे. करायला खूप सोप्या आहे आणि तितक्याच चवीला छान आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीच्या पुऱ्या तुम्ही या आषाढ महिन्यात काय एरवी सुद्धा बनवून मुलांना खाऊ म्हणून देऊ शकता. आता ह्या पुऱ्या अशाही खाऊ शकता, चहा बरोबर खाऊ शकता, मुलांना डब्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता. आणि अशा हाताखालच्या साहित्यामध्ये तुम्ही पटकन अशा ह्या पुऱ्या करून तयार करून ठेवू शकता. जाता येता मुलांना ह्या तुम्ही देऊ शकता. अगदी 3 ते 4 दिवस छान अशा ह्या टिकतात. तर तुम्हाला माझी ही आजची पुऱ्यांची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.